थंडी चालू झाली की आपल्याकडं घराघरामध्ये मेथीचे आणि डिंकाचे लाडू केले जातात. पण मेथी म्हटलं की बरेच जण नाकं मुरडतात. आज मी या ठिकाणी ज्या पद्धतीने हे लाडू केलेले आहे, मेथी टाकून सुद्धा अजिबात कडू लागत नाही. रेसिपी तशी जुनीच आहे, अगदी आपल्या आईच्या आणि आजीच्या हातची. तेल गूळ घालून मी हे मेथीचे लाडू केलेले आहे. नमस्कार, मी उज्ज्वला कुकिंग कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. दुकानातून लाडूसाठी लागणारे सर्व साहित्य मी आणले. आता हे कोणते आणले आणि किती प्रमाणात टाकायची ही रेसिपी करताना मी सांगणारच आहे. 800 ग्रॅम गहू घेतले, चाळणीने चाळून घेतले, निवडून घेतले आणि कपड्याने स्वच्छ पुसून घेतले. 200 ग्रॅम ही उडदाची डाळ घेतली. आता तुम्हाला जर उडदाची डाळ घ्यायची नसेल तर 1 किलो गहू घेऊ शकता, किंवा डाळ जास्त आवडत असेल तर अर्धा किलो डाळ घ्या आणि अर्धा किलो गहू घ्या, म्हणजे 1 किलोचं हे प्रमाण घ्यायचं आहे. 300 ग्रॅम मेथी घेतली. आता तुम्हाला मेथी जास्त वाटत असेल तर कमीत कमी 250 ग्रॅम घ्या, किंवा जास्तही टाकायची असेल तर 350-400 ग्रॅम पर्यंत घेऊ शकता तुम्ही. पण 400 ग्रॅमच्या वर घेऊ नका आणि 250 ग्रॅमच्या खाली घेऊ नका, कारण 250 ग्रॅमच्या खाली जर घेतले तर ते मेथीचे लाडू खाल्ल्यासारखे वाटणार नाही, आणि 400 ग्रॅमच्या वर जर घेतले तर ते फारच कडू लागतील चवीला. मेथीच्या लाडूचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी त्यामध्ये खारीक, खोबरं, ड्रायफ्रूट आणि डिंक टाकला जातो. त्याला आपण डिंकाचे लाडू असे सुद्धा म्हणतो. 800 ग्रॅम गहू आणि 200 ग्रॅम उडदाच्या डाळीसाठी, म्हणजे 1 किलोसाठी मी अर्धा किलो खोबरं किसून घेतलं, अर्धा किलो खारीक घेतली, त्यातली बी काढून टाकली. 70-80 ग्रॅम बी निघाला आणि 2-3 खारीक मुलं खातातच फोडत असताना. हे 400 ग्रॅम चुरा निघालेला आहे खारकीचा. 200 ग्रॅम ही गोट्यातली गोडंबी घेतली, 200 ग्रॅम बदाम, 200 ग्रॅम काजू आणि 250 ग्रॅम हा डिंक घेतलेला आहे. कारण डिंक आपण फक्त शक्यतो लाडूतच खातो आणि हा फार पौष्टिक असतो. बदाम काजू तरी आपण इतर वेळी बऱ्याच पदार्थात टाकून खातो, पण डिंक शक्यतो लाडूतच खातो, म्हणून डिंकाचे प्रमाण जास्तच घ्यायचे. 100 ग्रॅम मखाने घेतले, हे सुद्धा खूप पौष्टिक असतात. यातले अर्धे जायफळ मी किसून टाकणार आहे. बरेच जण यात सुंठ पावडरही टाकतात, पण माझ्या मुलांना सुंठ पावडर आवडत नाही म्हणून मी ते टाकणार नाही. तुम्हाला टाकायचं असल्यास 1 चमचा टाकू शकता. 800 ग्रॅम गहू आणि 200 ग्रॅम उडदाची डाळ, दोन्ही मिळून जे 1 किलो आपण प्रमाण घेतलेलं आहे त्यासाठी 1.5 किलो गूळ टाकायचा आणि 1200 ग्रॅम तेल आपल्याला लागतं. आता हे गुळाचं आणि तेलाचं प्रमाण कमी जास्त करायचं नाही, कारण हे प्रमाण कमी जास्त झालं तर लाडूही बिघडतो आणि चवही बिघडते. इतर जे आपण ड्रायफ्रुट्स त्यामध्ये कमी टाकणार आहोत ते थोडेफार कमी जास्त झाले तर चवीमध्ये थोडासा फरक पडतो, पण लाडू मात्र बिघडत नाही. ही 1 लिटरची बाटली आणि हे 200 ग्रॅम बुटल्यामधलं तेल घेतलेलं आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करू. सुरुवातीला तेल न टाकता भाजणाऱ्या ज्या वस्तू आहेत त्या भाजून घेऊ. कढई चांगली गरम झाली की त्यानंतर गॅस मिडियम करून घ्यायचा. त्यामध्ये संपूर्ण 800 ग्रॅम गहू टाकून दिले. हे गहू मी छान खमंग खरपूस भाजून घेणार आहे आणि आतपर्यंत भाजले गेले पाहिजे, म्हणून मिडियम गॅस आणि कमी गॅस या दोन्ही गॅसवरती आपण हे गहू भाजून घेणार आहोत. चांगले भाजून घेतल्यामुळं हे गहू पचायला हलके होतात, चवही छान लागते आणि यापासून केलेला जो लाडू आहे तो जास्त दिवसही टिकतो. हे बघा, 5-1 मिनिटं हे गहू भाजून घेतले मिडियम गॅसवरती, की अशा हातात धरून बघायचे. त्या हातात धरल्या जात नाही, हाताला चटका बसतो. त्यानंतर एकदम कमी गॅसवरती हे गहू 10-1 मिनिटं भाजून घेणार आहोत. 10-1 मिनिटापासून कमी गॅसवरती गहू भाजून घेतला. छान असा कलरही चेंज झालेला आहे आणि खूप सुंदर सुगंधही येतो यामधून. गहू जर का चरायला आणि त्या गव्हापासून लाडू केला तर पीठ खाल्ल्यासारखी चव लागते आणि लाडू पचायलाही जड राहतो. बरेच जण म्हणतात ना, मेथीचा लाडू खाल्ल्यानंतर पोट दुखते, ते ह्याच कारणामुळे. गहू आणि सर्व साहित्य छान भाजले की चवही छान येते. असा आवाज यायला लागला की समजून घ्यायचा गहू छान असा भाजला गेलेला आहे. जवळपास 15 मिनिटं हा गहू आपण भाजून घेतला. मिडियम गॅसवर 5 मिनिटं आणि कमी गॅसवर 10 मिनिटं. आता मी हा गहू खाली काढून घेते. आता उडदाची डाळ भाजून घेऊ. मिडियम गॅसवरती 2-1 मिनिटं उडदाची डाळ भाजली की त्यानंतर गॅस कमी करून घ्यायचा. डाळ थोडीशी हातात धरून बघायची. हाताला गरम लागायला लागली की नंतर मात्र एकदम कमी गॅसवरती ही डाळ 5-1 मिनिटं मी भाजून घेतली. छान असा खमंग वासही येतो आणि कलरही चेंज होतो. आता ही डाळही मी खाली काढून घेते. कच्च्या मेथीचे लाडू जर केले तर ते चवीला कमी कडू लागतात, पण पचायला मात्र खूप जड जातात. आणि मेथी भाजून घेतले त्यापासून लाडू केले तर ते खूप कडू लागतात, पण पचायला हलके राहतात. आता आपल्याला ना मेथी भाजायची ना कच्ची टाकायची. आपण फक्त कमी गॅसवरती ही मेथी थोडीशी गरम करून घेऊ. एकदम कमी गॅसवरती मेथी थोडीशी भाजून घेतली. 1 मिनिटभर घड्याळ लावून हातात धरून बघायची. गरम लागली की गॅस बंद करून टाकायचा आणि नंतर फक्त गरम कढईमध्ये 1 मिनिटभर पुन्हा फिरवून घ्यायची, म्हणजे थोडीशी ती गरम होते. आता मी मेथी खाली काढून घेते. ना कच्ची ठेवली ना भाजून घेतली.
आता हे तिन्ही पदार्थ थंड झाले की गिरणीतून दळून आणा. गिरणीवाला एकत्र दळून देत असेल तर एकत्र करून द्या, नाहीतर वेगवेगळेही दळून आणू शकता. खोबऱ्याचा जो किस आहे तो दोनदा करून भाजून घेते, एकदाच कढईत बसणार नाही म्हणून, आणि अर्धा किस नंतर भाजून घेते. एकदम कमी गॅसवरती हा खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा. भाजत असताना तेलाची आवश्यकता नाही, खोबऱ्यामध्ये नॅचरली त्याचं तेल असतं. खोबरं जर भाजून घेतलं तर त्यापासून केलेला लाडू चवीला तर छान लागतो, जास्त दिवसही टिकतो. म्हणजे फार असा खवट वास येत नाही त्यातून. त्यामुळं खोबरं नेहमी भाजूनच वापरायचं लाडूमध्ये. पण जास्तही भाजायचं नाही, आपल्याला मसाल्यात नाही टाकायचं, ते लाडूमध्ये टाकायचं आहे. त्यामुळं थोडासा कलर चेंज व्हायला लागला की काढून घ्यायचं. हे बघा, थोडासा आता कलर चेंज व्हायला लागलेला आहे. असं खोबरं झालं की गॅस बंद करायचा आणि हे खोबरं खाली काढून घ्यायचं. खोबऱ्याची पहिली बॅच भाजल्यानंतर असं रुमालाने मी पुसून घेतलं. असं पुसून घेतल्यामुळं जे खोबऱ्याचे बारीक कण राहतात ते चिटकून राहतात, ते निघून येतात आणि दुसरं खोबरं भाजत असताना त्याचा जळका वास येणार नाही. मी आता हे खोबरे पहिल्यासारखेच भाजून घेते. खारकीची जी पूड आहे ती पूड सुद्धा एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायची. आता खारीक फार पौष्टिक असते, सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळं मी या ठिकाणी अर्धा किलो घेतली, त्याऐवजी तुम्ही 3 पाव सुद्धा घेऊ शकता किंवा 1 किलो सुद्धा घेऊ शकता. एकदम कमी गॅसवरती जवळपास 3-1 मिनिटं खारीक भाजून घेतली. अशी हातात दाबून बघितली तर त्याचा लाडू व्हायला लागतो, इथपर्यंत ही खारीक भाजायची. हे सर्व पदार्थ भाजल्यामुळं लाडूची जी शेल्फ लाईफ आहे, म्हणजे लाडू टिकायला जास्त दिवस टिकतो. हे आता खाली काढून घेते. आता या ठिकाणी दुसरी कढई ठेवली मी, त्यामध्ये जे बुटल्यातले 200 ग्रॅम तेल होते ते टाकून दिले. त्यात डिंकाचा एक छोटासा खडा टाकला तर तो वरती आला, म्हणजे तेल चांगले तापलेले आहे. चांगले कडकडीत तेलामध्ये डिंक टाकून दिला की नंतर मीडियम गॅसवरती हा संपूर्ण डिंक तळून घ्यायचा, म्हणजे आतपर्यंत तळला जातो. आणि डिंकाचे फार असे मोठाले खडे नाही घ्यायचे. मी ज्या पद्धतीने छोटे छोटे खडे घेतलेले आहे त्याच पद्धतीने घ्यायचे. आतपर्यंत डिंक तळल्यामुळं खाताना दाताला चिटकत नाही. हे बघा, असा कलर आला की डिंक तळल्या गेलेला आहे म्हणून समजून घ्यायचे. मी आता डिंक खाली काढून घेते आणि अशाच पद्धतीने सर्व डिंक तळून घेते. सर्व डिंक तळला की तेल असे गडूळ गडूळ झाल्यासारखे होते. आता मी एका वाटीमध्ये सर्व तेल चाळणीने गाळून घेते. कढई थोडीशी तेलकट आहे, त्यामुळे थोडंसं चमच्याभर तेल टाकायची आवश्यकता नाही. मखाने मी दोनदा करून भाजून घेते. अर्धे मखाने टाकले ते आता मीडियम गॅसवरती 2 ते 3 मिनिटं भाजते. असे थोडेसे डाग पडायला लागले की समजून घ्यायचे मखाने छान असे भाजल्या गेलेले. आता हे खाली काढून घेते. बदाम भाजून घेताना एक छोटासा चमचा भरून तेल त्यावर टाकून दिले की मीडियम गॅसवरती 4-1 मिनिटं हे बदाम आपल्याला भाजून घ्यायचे. बदाम शरीरासाठी फार पौष्टिक असतात. यात टाकलेले सर्वच पदार्थ पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही नक्की अशा पद्धतीने लाडू करून बघा, खूप छान आणि मस्त होतो. हे बघा, थोडे थोडे डाग पडायला लागले की समजून घ्यायचे बदाम भाजल्या गेलेले आहे. मी आता हे बदाम खाली काढून घेते. आता काजू भाजत असताना थोडंसं तेल टाकून घ्यायचं. काजू मात्र एकदम कमी गॅसवरती भाजून घ्यायचे. 4-1 मिनिटांमध्ये काजू छान असे भाजले जातात. आता हे काजू सुद्धा खाली काढून घेते. गोट्यातली गोडंबी भाजताना छोटासा चमचा भरून तेल टाकून द्यायचे आणि जास्त वेळ नाही भाजायची ही गोट्यातली गोडंबी. फक्त हाताला थोडीशी गरम लागेपर्यंत कमी गॅसवरती भाजून घ्यायची. ही फार पौष्टिक असते, त्यामुळे लाडूमध्ये नक्की टाकून घ्या तुम्ही. आतापर्यंत आपण जेवढे पदार्थ बघितले ते सर्व पौष्टिकच आहे. थंडीमध्ये खाल्ल्यानंतर शरीराला त्यापासून खूप फायदा होतो. हाताला थोडीशी गरम लागते. आता ही खाली काढून घेते. असे एखादे मोठे टोपले घ्या किंवा एखादी मोठी परात घेऊ शकता. त्यामध्ये भाजून घेतलेला खोबऱ्याचा किस टाकून दिला, खारीकही टाकून दिली. सर्व एकत्र करायला मोठ्या टोपल्यात सोपे जाते. त्यानंतर भाजून घेतलेले बदाम थंड झाले. त्यानंतर ते मिक्सरमधून असे जाडसर करून घेतले. असे जाडसर आवडत नसेल तर बारीक पावडरही करू शकता. बारीक करून घेतलेले काजू, गोट्यातली गोडंबी आणि जे मखाने भाजून घेतले होते ते सुद्धा मिक्सरमध्ये काढून घेतले. त्याची अशी पावडर तयार करून घेतली. आता डिंक बरेच जण तांब्याच्या किंवा ग्लासच्या बुडाने बारीक करतात, पावभाजीच्या मॅशरने बारीक करून घेतात. पण तसं केल्याने एक अर्धा खडा त्यात राहतो, थोडंफार राहतं जाडसर, आणि दाताची समस्या असेल, रूट कॅनल वगैरे केलेलं असेल तर ते दाताला चिटकतं. म्हणून मी शक्यतो मिक्सरमध्येच बारीक करून घेते, म्हणजे खाताना दाताला चिटकत नाही बिलकुल. हे बघा, अशी बारीक पावडर तयार करून घेतली की त्याचा पौष्टिकपणा येतो, त्याची चवही येते, पण डिंक लाडूत खात आहोत असे बिलकुल वाटत नाही. आता हे सर्व साहित्य एकत्र करून घेते. तुम्ही नोकरी करणारे असाल किंवा तुमच्या पाठीमागे बाळ असेल किंवा दुसरे काही कामं असेल तर एक दिवस फक्त खारीक फोडून बारीक करून खोबरं किसून ठेवायचं. दुसऱ्या दिवशी साहित्य भाजून घ्यायचं आणि असं मिक्सरमध्ये बारीक करून एकत्र करून घ्यायचं. मी त्याच पद्धतीने केलं. आता हे सर्व एकत्र करून घेतलं. आता संध्याकाळ झाली, स्वयंपाकाची वेळ झाली. मी आता हे छोट्या टोपल्यात काढून घेतलं. यावर झाकण ठेवून देते आणि हे बाजूला ठेवून देते. आता गूळ आणि तेल एकत्र करून लाडू बांधायचं मी उद्या करते.
काल मी मेथी, उडदाची डाळ आणि गहू भाजून घेतले होते. आज मी ती गिरणीवर दळून घेतले. घरची छोटीशी गिरणी आहे, तर त्यात मी सर्वात पहिले मेथी दळली, नंतर उडदाची डाळ आणि वरून हे गहू दळले. आता हे सर्व मी एकत्र करून घेते. जे दळून घेतलेलं एकत्र करून घेतलेलं सर्व पीठ आहे ते पिठाच्या चाळणीने चाळून घेते. पिठाच्या चाळणीने चाळून घेतल्यामुळे यावर थोडासा भुसा येतो. जी मेथी आपण थोडीशी आंबळ भाजली होती त्याचे वरचे कवर येतात, टरफले येतात आणि त्यामुळे मेथीचे लाडू जे आहे ते अजिबात कडू लागत नाही. सर्व पीठ चाळून घेतले आणि कलर बघा पिठाचा किती मस्त बदामी आलेला आहे, कारण सर्व साहित्य एकदम छान आणि मस्त भाजून घेतले. आता पुन्हा मोठे टोपले घेतले. मोठे टोपले सुद्धा मी झाकून ठेवले होते. त्यामध्ये जे काल आपण बदाम, काजू, खारीक, खोबरं मिक्सर मधून काढून मी एकत्र करून ठेवले होते ते सर्व टाकून दिले. त्यात आज चाळून घेतलेले हे मेथीचे, गव्हाचे आणि उडदाच्या डाळीचे पीठ टाकून दिले. आता हे दोन्ही छान असे एकत्र करून घ्यायचे. पण यात अजून एक पदार्थ टाकायचा राहिला, तो म्हणजे जायफळ. जायफळ मी आता अर्धे यामध्ये किसून घेते. तुम्ही मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात बारीक करूनही घेऊ शकता किंवा अशी किसूनही घेऊ शकता. अर्धे जायफळ यामध्ये किसून घेतले. आता बाकीचे जायफळ ठेवून देते आणि हे सर्व साहित्य छान असं एकत्र करून घेते. अगदी दोन्ही हाताने चोळून एकत्र करू शकता किंवा उचटण्याने वगैरे एकत्र करून घेऊ शकता. हे बघा सर्व एकत्र छान झाले, असे कलरही छान आलेला आहे. आता यामध्ये तेल आणि गूळ टाकायचा आणि लाडू बांधायचा. मध्येच मी स्वयंपाकाला लागले नाही किंवा दुसरी रेसिपी दाखवत नाहीये, तर तेल गरम करायला मी कुकर गॅसवर ठेवून दिला. कुकरला अशा 2 दांड्या असतात, त्यामुळं तेल आणि गूळ जो गरम असतो ते वतायला सोपे जातात. आता तुमच्याकडे कान असलेली कढई जर असेल मोठी जाडबुडाची तर अवश्य ती ठेवा. पण माझ्याकडे तशी कान असलेली कढई नाहीये मोठी, म्हणून मी कुकर घेतला. कुकरमध्ये आता हे तेल टाकून देते. संपूर्ण 1 लिटर तेल टाकून द्यायचंय. छोट्या बुटल्यातलं जे 200 ग्रॅम तेल होतं, आपण डिंक तळायला घेतलं होतं, त्यातलं उरलेलं तेल, यातलं मी काही बदाम काजू वगैरे भाजायला घेतलं आणि हे बाकीचं तेल ते सध्याच्या कुकरमध्ये टाकत नाही. 1 लिटर तेल बाटलीतलं फक्त गरम करून घेतलं. त्यामध्ये आता गूळ टाकून देते. तेल थोडंसं गरम झालं की गॅस एकदम कमी करून घ्यायचा आणि सर्व 1.5 किलो जो गूळ आहे तो बारीक केलेला तो सर्व यात टाकून देते. सर्व गूळ टाकला की नंतर सतत हलवत राहायचं. आता गॅस मिडियम करून घ्यायचा. गूळ टाकेपर्यंतच गॅस कमी करायचा फक्त. आता मीडियम गॅसवरती हा गूळ आणि तेल छान असं एकत्र करून घ्यायचं. सतत हलवत राहायचं आणि छोटे छोटे खडे फोडून घ्यायचे. थोड्याच वेळात पूर्ण गूळ विरघळला आणि असं खडे मी सतत फोडून घेत आहे, त्यामुळे गूळ पटकन विरघळतो आणि बारीकही करून घेतलेला होता गूळ. पण थोडेफार कुठे कुठे खडे आहे यात, ते पूर्ण खडे आता विरघळून घ्यायचे. आता बघा संपूर्ण गूळ विरघळलेला आहे. आपल्याला याचा पाक वगैरे नाही करायचा, तर फक्त तेलात पूर्ण गूळ विरघळून घ्यायचा. पाक जर करत बसलो तर पाक कडक होतो आणि त्यामुळे लाडूही कडक होतो. लाडूचं पूर्ण रेसिपी बिघडून जाते. म्हणून फक्त गूळ या तेलामध्ये विरघळून घ्यायचा. गॅस मी मिडियमच ठेवलेला होता. आता पूर्ण गूळ विरघळला की त्यानंतर फक्त 1 मिनिटभर मिडियम गॅसवरती शिजवून घेते. गूळ विरघळल्यानंतर 1 मिनिटभर मिडियम गॅसवरती शिजवून घेतलं. आता गॅस बंद करते आणि लगेच हे तेल आणि गूळ टोपल्यामध्ये ओतून घेते. टोपल्यातल्या साहित्यामध्ये विरघळलेला गूळ आणि तेल असं पसरून टाकून द्यायचं. सर्व टाकलं की जो गूळ आहे कुकरला लागलेला तोही काढून घ्यायचा आणि नंतर हे सर्व चमच्याने किंवा एखाद्या उचटण्याने वगैरे असं मिक्स करून घ्यायचं. हात यात बिलकुल घालायचा नाही लगेच ताबडतोब, कारण तेलही गरम असतं आणि गूळ तर फार गरम असतो, त्याचा चटका फार जबरदस्त बसतो. मी या ठिकाणी झाऱ्याने हे सर्व एकत्र करून घेतलं आणि फार गारही नाही उद्यायचं, कारण थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे आहे. हाताने एकत्र करण्याजोगं झालं, हाताला सोसल असं ते थंड झालं की नंतर हाताने एकत्र करून घ्यायचं. कोमट असतानाच हाताने मिक्स करून घेतले की एका बाजूने असं प्रेस करून दाबून द्यायचं. त्यामुळे आतपर्यंत कोमट राहतात आणि शेवटपर्यंत लाडू छान असे करता येतात. आता मी हे दाबून दिले एका बाजूने. आता लाडू करून घेते. एकदम छान आणि मस्त हे साहित्य सर्व तयार झालेलं आहे, कारण सर्व वस्तू एकदम मस्त प्रमाणात पडल्या. लाडूही छान असे बांधल्या जात आहे. मला असं वाटतं नंतर वाटीतले जे तेल आहे त्याची बिलकुल आवश्यकता पडणार नाही. शेवटपर्यंत या सर्व साहित्यात तसे लाडू छान असे बांधल्या जातील. हे बघा फक्त 20 सेकंदामध्येच लाडू तयार झालेले. अगदी दुसरा लाडूही बांधून दाखवते. पटपट असे लाडू बांधल्या जात आहे. बिलकुल जड जात नाहीये आणि आधी तेलही नाही वतायचं. नंतर हे लाडू जे तेल सोडायला सुरुवात करतात, म्हणून सुरुवातीलाच एकदम प्रमाणात तेल टाकून घ्यायचं. मी सांगितलेलं जे प्रमाण आहे ते अतिशय योग्य आहे. त्या पद्धतीने नक्की तुम्ही लाडू करून बघा. हे जवळपास 103 लाडू झालेले आहे. आता तुमचे छोटे मोठे कसे असतात त्यानुसार थोडेफार कमी जास्त होऊ शकतात. एकदम छान आणि मस्त मेथीचे डिंकाचे पौष्टिक लाडू तयार झालेले. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, तुमच्या जवळच्यांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका. आता हे जे लाडू आहे हे थंड झाले की त्यानंतर एखाद्या डब्यात वगैरे भरून ठेवा. 1.5 ते 2 महिने आरामशीर टिकतात.
एवढी मोठी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.